नमस्कार मित्रांनो, सरकारकडून योजनांची घोषणा होते पण प्रत्यक्षात त्याचा लाभ घ्यायचा गेलं की पोर्टलच डाऊन असतं. अर्ज भरायचा तर तांत्रिक अडचण येते. त्यामुळे आपणास अर्ज करता वेळेस विविध गोष्टींचा सामना यामध्ये करावा लागतो. तर मित्रांनो, अशाच प्रकारचा एक एरर म्हणजे ज्यावेळेस आपण फार्मर ID हा तिथे प्रविष्ट करतो, त्यानंतर OTP त्यामध्ये टाकतो आणि पोर्टलमध्ये ज्यावेळेस लॉग इन होतो, तर अशा प्रकारचा जो काही एरर आहे हा एरर बऱ्याच जणांना आलेला असेल. तर हे जे काही पेज आहे महाडीबीटी पोर्टलचे हे एक्सपायर होऊन जाते. त्यामुळे आपणास परत शेतकऱ्याचा फार्मर ID टाकावा लागतो, परत शेतकऱ्याकडून OTP घ्यावा लागतो. त्याचप्रमाणे मित्रांनो, दुसरा एक प्रॉब्लेम म्हणजे यामध्ये आपण पूर्ण अर्ज भरल्याच्या नंतर तिथे पेमेंट करून सुद्धा आपणास तिथे मेक पेमेंट नावाचे ऑप्शन पाहायला मिळते. तर यामध्ये बरेच जण काय करत आहे की डबल टिबल त्या ॲप्लिकेशनचं पेमेंट हे करत आहे. तर अशासाठीच मित्रांनो हा व्हिडिओ मी घेऊन आलेलो आहे. तर त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा. तर मित्रांनो, अशा प्रकारे जर आपणास वारंवार एरर येत असेल तर आपणास काय करायचे आहे, आपणास परत एकदा त्या शेतकऱ्याचा जो काही फार्मर ID आहे हा फार्मर ID आपणास यामध्ये टाकून घ्यायचा आहे. फार्मर ID टाकल्याच्या नंतर सेंड OTPवर क्लिक करायचे आहे. OTP आपणास त्यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि पोर्टल आपणास यामध्ये लॉग इन करून घ्यायचे आहे. तर मित्रांनो, आपणास इथे आता बियाणे वितरणसाठी अर्ज करायचा आहे. तर यासमोरच बाबी निवडा याच्यावर आपणास क्लिक करायचे आहे. परंतु मित्रांनो, त्यासाठी आपणास काय करायचे आहे, कीबोर्डचे जे काही कंट्रोल बटन आहे हे कंट्रोल बटन आपणास दाबून धरायचे आहे आणि बाबी निवडा याच्यावर क्लिक करायचे आहे आणि कंट्रोल बटन नंतर सोडून द्यायचे आहे. तर आपण पाहू शकतात की दुसऱ्या टॅबवर हा जो काही फॉर्म आहे हा फॉर्म इथे ओपन झालेला आहे. तर मित्रांनो, मी इथे कंट्रोल बटन न दाबता इथे आता जमिनीचा तपशील याच्यावर मी क्लिक करून पाहतो. तर जमिनीचा तपशील याच्यावर क्लिक केलं तर आपण पाहू शकतात की इथे आता परत हा एरर येत आहे. आता परत यामध्ये लॉग इन करायचे म्हणले तर आपणास येथे त्या शेतकऱ्याचा फार्मर ID हा टाकावा लागणार आहे. तर त्यासाठी मित्रांनो आपणास काय करायचे आहे, कीबोर्डचे कंट्रोल बटन हे दाबून दुसऱ्या पेजमध्ये हे जे काही आहे हे ओपन करून घ्यायचे आहे. त्याचप्रमाणे मित्रांनो, ज्यांना पेमेंटचा प्रॉब्लेम येत आहे, तर मलासुद्धा यामध्ये पेमेंटचा प्रॉब्लेम हा आलेला होता, परंतु मी यामध्ये परत पेमेंट केलेले नाही. तर त्यासाठी मी येथे घटक इतिहास पहा याच्यावर येथे क्लिक करतो. तर आपण पाहू शकतात की येथे एरर परत आलेला आहे. तर यामध्ये मला आता परत लॉग इन व्हावे लागणार आहे. तर आपण कंट्रोल बटन दाबून यामध्ये फॉर्म भरण्याचा प्रयत्न करा, कारण की हा एरर आपणास जास्त वेळ येणार नाही. तर मित्रांनो, मी येथे घटक इतिहास पहा याच्यावर येथे क्लिक करतो. तर दुसऱ्या टॅबमध्ये हे ओपन येथे झालेले आहे. त्यानंतर आपण येथे मित्रांनो पाहू शकतात की अर्ज केलेल्या बाबीमध्ये आपण पाहू शकतात की येथे पेमेंट प्रलंबित आता येथे दाखवत नाही. सुरुवातीला माझे येथे पेमेंट प्रलंबित दाखवत होते, परंतु आता येथे पेमेंट प्रलंबित दाखवत नाही, नो डाटा फाउंड असे दाखवत आहे. तर त्यासाठी मित्रांनो परत मी येथे घटकासाठी अर्ज करा याच्यावर क्लिक करतो. कीबोर्डचे कंट्रोल बटन येथे दाबून धरतो. त्यानंतर मित्रांनो आपणास येथे बियाणे वितरण, त्यानंतर येथे बाबी निवडा याच्यावर क्लिक करायचे आहे. तर मी येथे परत कंट्रोल बटन हे दाबलेले आहे. त्यानंतर मित्रांनो आपण येथे पाहू शकतात की बियाणे वितरण, प्रात्यक्षिक, फ्लेक्सी घटक, औषध आणि खते, आणि इथे खाली जर स्क्रोल डाऊन केलं तर मित्रांनो हे पेज खाली स्क्रोल डाऊन केल्याच्या नंतर आपण येथे बियाणेमध्ये पाहू शकतात की बियाणे वितरण, प्रात्यक्षिक आणि फ्लेक्सी घटक. तर 301 गट नंबर आहे आणि 1 एकरसाठी मी अप्लाय केलेला आहे सोयाबीनसाठी. आणि इथे ॲप्लाइडमध्ये आपण पाहू शकतात की हे आता ॲप्लाइड झालेले आहे, म्हणजेच आपला जो काही अर्ज आहे हा अर्ज सबमिट झालेला आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपणास अशा नवनवीन टॅबमध्ये आपला जो काही अर्ज आहे हा अर्ज यामध्ये उघडून घ्यायचा आहे. त्यामुळे आपणास हे जे काही पेज आहे हे पेज आपले यामध्ये एक्सपायर होणार नाही आणि यामध्ये आपणास डबल पेमेंट करण्याची आवश्यकता नाही, कारण की काही वेळानंतर हे जे काही पेमेंट आहे हे पेमेंट अपडेट होऊन जाते.
तर हे होतं एक आपल्यासाठी महत्त्वाचं असं एक अपडेट. आपले काही याविषयी काही प्रश्न असतील तर खाली कमेंट सेक्शनमध्ये कळवा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.